नमस्कार. आपण काही ब्लू चिप शेअर्सने मागच्या 10 वर्षात दिलेले रिटर्न्स पाहूयात. म्हणजेच ह्या शेअरच्या प्राइसमध्ये मागच्या 10 वर्षात प्रत्येक वर्षाला किती टक्क्यांनी वाढ झालेली आहे ते पाहूया. कोलगेट पामोलिव्ह इंडियाच्या शेअरच्या प्राइसमध्ये मागच्या 10 वर्षात वर्षाला ॲव्हरेज 16% हिशोबाने वाढ झालेली आहे. ऑगस्ट 2014 मध्ये ह्या शेअरची प्राइस साधारणतः 768 रुपये एवढी होती. 5 ऑगस्ट 2024 ला 3365 रुपये एवढी होती. हिंदुस्तान युनिलिव्हरच्या शेअरच्या प्राइसमध्ये मागच्या 10 वर्षात वर्षाला ॲव्हरेज 14% हिशोबाने वाढ झालेली आहे. ऑगस्ट 2014 मध्ये ह्या शेअरची प्राइस साधारणतः 742 रुपये एवढी होती. 5 ऑगस्ट 2024 ला 2692 रुपये एवढी होती. एमआरएफच्या शेअरच्या प्राइसमध्ये मागच्या 10 वर्षात वर्षाला ॲव्हरेज 19% हिशोबाने वाढ झालेली आहे. ऑगस्ट 2014 मध्ये ह्या शेअरची प्राइस साधारणतः 24,000 रुपये एवढी होती. 5 ऑगस्ट 2024 ला 1,38,000 रुपये एवढी होती. HDFC बँकेच्या शेअरच्या प्राइसमध्ये मागच्या 10 वर्षात वर्षाला ॲव्हरेज 15% हिशोबाने वाढ झालेली आहे. ऑगस्ट 2014 मध्ये ह्या शेअरची प्राइस साधारणतः 422 रुपये एवढी होती. 5 ऑगस्ट 2024 ला 1660 रुपये एवढी होती. टायटन कंपनीच्या शेअरच्या प्राइसमध्ये मागच्या 10 वर्षात वर्षाला ॲव्हरेज 25% हिशोबाने वाढ झालेली आहे. ऑगस्ट 2014 मध्ये ह्या शेअरची प्राइस साधारणतः 363 रुपये एवढी होती. 5 ऑगस्ट 2024 ला 3640 रुपये एवढी होती. टेक महिंद्राच्या शेअरच्या प्राइसमध्ये मागच्या 10 वर्षात वर्षाला ॲव्हरेज 10% हिशोबाने वाढ झालेली. ऑगस्ट 2014 मध्ये ह्या शेअरची प्राइस साधारणतः 590 रुपये एवढी होती. 5 ऑगस्ट 2024 ला 1455 रुपये एवढी होती. आता आपण काही म्युच्युअल फंड स्कीम्सने मागच्या 10 वर्षात दिलेले रिटर्न्स पाहूयात. तर HDFC टॉप 100 फंडने मागच्या 10 वर्षात वर्षाला ॲव्हरेज 14% हिशोबाने रिटर्न्स दिलेले आहेत. SBI ब्लू चिप म्युच्युअल फंड स्कीमने मागच्या 10 वर्षात वर्षाला ॲव्हरेज 14% हिशोबानेच रिटर्न्स दिलेले आहेत. HDFC बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडने मागच्या 10 वर्षात वर्षाला ॲव्हरेज 15% हिशोबाने रिटर्न्स दिलेले आहेत. HDFC मिड कॅप अपॉर्च्युनिटीज फंडने मागच्या 10 वर्षात वर्षाला ॲव्हरेज 20% हिशोबाने रिटर्न्स दिलेले आहेत. आता आपण असं समजूयात, आपण 10 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये ह्या सगळ्या शेअर्समध्ये आणि 1 लाख रुपये ह्या सगळ्या म्युच्युअल फंड स्कीम्समध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. आपण 2 लाख रुपये सगळ्या शेअर्समध्ये आणि सगळ्या म्युच्युअल फंड्समध्ये स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे इन्व्हेस्ट केले होते असं समजूयात. 10 वर्षांपूर्वी ह्या सगळ्या शेअरची जी प्राइस होती आणि म्युच्युअल फंड स्कीमची जी NAV होती आणि आज ह्या सगळ्या शेअरची जी प्राइस आहे आणि म्युच्युअल फंड स्कीमची जी NAV आहे त्यानुसार आपल्या शेअर्समधील इन्व्हेस्टमेंटची आजची व्हॅल्यू साधारणतः 5 लाख रुपये एवढी असेल. तर म्युच्युअल फंड्समधील इन्व्हेस्टमेंटची आजची व्हॅल्यू साधारणतः 4.5 लाख रुपये एवढी असेल. जर आपण ओव्हरऑल विचार केला तर आपल्याला शेअर्समधील इन्व्हेस्टमेंटमधून वर्षाला ॲव्हरेज 17% हिशोबाने रिटर्न्स मिळालेले, तर म्युच्युअल फंड्समधील इन्व्हेस्टमेंटमधून वर्षाला ॲव्हरेज 16% हिशोबाने रिटर्न्स मिळालेले आहेत. आपण असं समजूयात, आपण ही इन्व्हेस्टमेंट अजून पुढची 10 वर्षे अशीच ठेवणार आहोत आणि पुढच्या 10 वर्षात आपल्याला इन्व्हेस्टमेंटमधून कमीत कमी वर्षाला 12% याप्रमाणे रिटर्न्स अपेक्षित आहे. तर 10 वर्षांनंतर आपल्या शेअर्समधील इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू साधारणतः 15.5 लाख रुपये एवढी असेल. तर म्युच्युअल फंड्समधील इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू साधारणतः 14 लाख रुपये एवढी असेल. म्हणजेच 2014 मध्ये आपण केलेल्या 2 लाख रुपयांच्या इन्व्हेस्टमेंटमधून 2034 मध्ये आपल्याला अंदाजे 29.5 लाख रुपये अपेक्षित आहेत. इथे आपण आपल्याला शेअर्समधील इन्व्हेस्टमेंटमधून मागच्या 10 वर्षात जो डिव्हिडंड मिळालेला आहे आणि पुढच्या 10 वर्षात जो डिव्हिडंड मिळणार आहे तो कन्सिडर केलेला नाही. फक्त एक महत्त्वाची गोष्ट लक्षात असू द्या, शेअर्स आणि म्युच्युअल फंड्समधील इन्व्हेस्टमेंटमधील महत्त्वाचा फरक म्हणजे ज्या वेळेला आपण शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा ते शेअर्स आपल्याला स्वतःला सिलेक्ट करावे लागतात. आपण ज्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले त्या शेअरच्या परफॉर्मन्सवर आपल्याला स्वतःलाच लक्ष ठेवावं लागतं.
आपण इन्व्हेस्ट केलेल्या शेअर्समधील एखाद्या शेअरने जरी चांगलं परफॉर्म नाही केलं तर त्याचा परिणाम आपल्या ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंटवर होतो. कारण ज्या वेळेला आपण शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेला आपण काही ठराविक कंपन्यांच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो. म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला फक्त चांगले म्युच्युअल फंड स्कीम सिलेक्ट करायचे, ज्यासाठी तुम्ही ॲडवायझरचा सल्लाही घेऊ शकता. म्युच्युअल फंड स्कीमच्या परफॉर्मन्सवर तुम्हाला कंटिन्युअसली लक्ष ठेवायची गरज लागत नाही. हे काम तुमच्या वतीने तुमचा ॲडवायझर आणि फंड मॅनेजर करत असतो. म्युच्युअल फंड स्कीमच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट असते. म्युच्युअल फंड स्कीमच्या पोर्टफोलिओचं खूप मोठ्या प्रमाणात डायव्हर्सिफिकेशन केलेलं असतं. त्यामुळे जरी यातील एखाद्या 2 कंपन्यांच्या शेअर्सने चांगलं परफॉर्म नाही केलं तरी त्याचा फारसा परिणाम त्या म्युच्युअल फंड स्कीमच्या ओव्हरऑल परफॉर्मन्सवर होत नाही. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटमध्ये जी मार्केट रिस्क असते ती डायरेक्ट शेअर्समधील इन्व्हेस्टमेंटच्या तुलनेत म्युच्युअल फंड्समधील इन्व्हेस्टमेंटमध्ये खूप कमी होते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.